किती चांगले आहेत, दात कसे मोत्यासारखे आहेत. पटल्यावर सांभाळता का? जरा ठेवून द्या ना. नाही करत त्यावेळेस माणूस. पोस्टमॉर्टम करणाऱ्या माणसाला विचारा आतमध्ये काय भानगड आहे, त्याला कळत. आपल्याला वरून चांगलं दिसतं, फक्त वरून चांगलं आहे. वरी ओढले कातडे, आत झाकीन नले हाडे, झाकापाकी केली असेल. इंद्रियार्देश वैराग्य मन अहंकारेवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणुदर्शनम. जन्मच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. रामदास स्वामींनी खरंच वर्णन सुंदर केलं. जन्मच आहे म्हटले. जन्मच झाला नाही तर दुःख येण्याचं कारण आहे का? जन्मच झाला नाही तर म्हातारा होण्याचं कारण आहे का? जन्मच झाला नाही तर बिमार पडण्याचं कारण आहे का? जन्मच झाला नाही तर मरण्याची भीती आहे का? नाही, जन्मच आहे. सगळ्या गोष्टीला कारणीभूत जन्मच आहे. जन्म. मरायची भीती तर माणसाला आहे. प्रत्येक माणसाला मरण्याची भीती आहे. कधी मरतो माणसाला वाटतं, कधी मरतो काही. भयग्रस्त झालेला आहे समाज, सगळं भयग्रस्त. म्हातारपण आणि कुतरपण यात काही फरक आहे का? अवघड आहे. देह नाही तुझा धन नाही तुझे, देह नाही तुझा धन नाही तुझे,
हे म्हातारा होणार, त्याला बिमारी होणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे याला कोणी टाळू शकत नाही. म्हातारपण आपण थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. आता अर्धा तास झाला आपल्या कथेला बसून. अर्ध्या तासाला तुम्ही म्हातारे झाला, मीही म्हातारा झालो. हळू 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 म्हातारपण आपल्याकडे सरकते आहे. कळत नाही, समजत नाही. मृत्यू चोर पावलानं आपल्याकडे येतोय. ठरलेलं आहे. कोणी 80 वर्षात जातं, कोणी 90 मध्ये जातं, कोणी 70 मध्ये जातं, कोणी 60 मध्ये जातं. आपली तारीख भगवंताला माहिती आहे. मरण्याच्या आतमध्ये काही चांगलं काम करता आलं पाहिजे ना. सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मरण्याच्या आतमध्ये आम्हाला करता आल्या पाहिजे. इंद्रियार्थेषु वैराग्यं मन अहंकारे वचन जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. याच्यामध्ये त्याला दुःखाचं दर्शन दिसतं. त्याला कळतं की दुःख नाही, जन्मातही दुःख आहे, मृत्यूमध्ये दुःख आहे, बिमारीत दुःख आहे, म्हातारपणात दुःख आहे आणि सगळ्या जगामध्ये दुःखच दुःख आहे. हेच तर बुद्धांनी शोधलं ना. अश्वत्थ वृक्षाखाली बसून त्याने काय शोधलेलं आहे? हे नेमकं काय आहे? असं सांगतात की बुद्धाला अश्वत्थ वृक्षाखाली बसल्यानंतर ज्ञान झालं कशाचं? संसाराचं, प्रपंचाचं, त्या जगाचं, की जग नश्वर आहे. पाली भाषेमध्ये त्याचे ग्रंथ आहेत. सब्बम दुःखम सब्बम क्षणिकम. सगळं दुःखमय आहे म्हटलं त्यांनी आणि सगळं क्षणाचं आहे. सगळं क्षणाचं, सगळं क्षणात सगळं संपून जातं. क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं.
माणसाचं क्षणामध्ये काय बदल होईल सांगता येत नाही. दुःख दुःख आहे. माणसाला कुठली बिमारी नसते, अचानक कळतं की आपल्याला बिमारी आहे आणि मग तोंड बंद होऊन जात. एक व्यापारी बघितला, अगदी खालून वर गेला होता बिचारा, खूप कष्टानं त्यानं कमवलं होतं. भरपूर संपत्ती आली, मोठा कार्यक्रम ठेवला त्यांनी. ज्या दिवशी कार्यक्रम ठेवला, मित्र परिवार नातेवाईक सगळ्यांना बोलवलं. जेवढे ग्राहक होते त्याच्याकडे त्या सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं आणि म्हणाला सगळेजण माझ्या घरी जेवायला या. 25,000 लोकांना जेवण दिलं त्यांनी त्या दिवशी. आणि जेवायच्या टायमाला तो बसला जेवायला, चक्कर आली, खाली पडला. डॉक्टर आले, डॉक्टरने तपासलं, म्हणले तुम्हाला शुगर आहे, गोड खायचं नाही. अक्षरशः रडायला लागला तो. आजपर्यंत काहीच खाल्लं नाही म्हटला, नुसती कमाई केली, नुसती कमाई केली, नुसती कमाई केली. आता खायचे दिवस आले बसून, आता खायचं नाही. डॉक्टर म्हणले नाही तर तुम्ही मरणार, तुमची शुगर इतकी वाढली आहे, आता 700 शुगर झाली म्हणले अचानक. सांगा ना काय असतं आपल्या हातामध्ये. देवाच्या मनात आलं ते आपल्याला करावं लागतं. म्हणतात ना, आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या हरी पाणी. पांडवांचा साह्यकारी भगवंत पांडवाला साह्य करणार आहे, पण तरी त्याच्या पांडवांच्या नशिबी कष्टच आहे. इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकारेवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. दुःखाचं दर्शन होतं म्हटले त्या पुरुषाला, त्याला कळतं. आणखी कोणते कोणते ज्ञान त्याला असतात त्याचं वर्णन पुढे आलेलं आहे. आसक्तीर्ण भीष्म पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्व निष्ठानिष्ठू पपत्तिषु. आसक्ती, आसक्ती म्हणजे प्रपंचाची आसक्ती, आवड. आसक्ती म्हणजे नावड. हो, आणि आमध्ये खूप फरक पडतो, लक्षात ठेवा. असक्तीर्ण भीष्म म्हणजे प्रपंचाची असक्ती आहे, आसक्ती नाही त्याला. काना लावला की आसक्ती, आवड, आणि कानाने लावला अला, अ ठेवला नुसता तर असक्ती म्हणजे नावड. तर प्रपंचाविषयी नावड आहे त्याला, आवडीनं प्रपंच करत नाही तो. आम्ही प्रपंच आवडीनं करतो, धावधाव करतो, परमार्थ मात्र आळस आळसत आळसत करतो. मंदिरामध्ये जांभळ्या देत जातो, पण आपल्या कामाला मात्र आपण उल्लासात जातो. भगवान का भजन गाना है तो हम गा लेंगे, कर लेंगे. भगवान भाग थोड़ी जा रहा है मंदिर से, जाएंगे सुबह में तो शाम को जाएंगे, रात को जाएंगे. थोड़ी मोड़ी में तारे रात को भगवान की नींद होती है, भगवान सो जाएगा तो हमारा क्या हो जाएगा. भगवान कभी भी मिलता, कभी भी जाता. एखादा साहेब असेल, त्या साहेबाची प्रचंड स्तुती करतो आपण. साहेब असं, साहेब तसं, तुमच्यासारखा माणूस नाही साहेब, आमचं झालं साहेब. का स्वार्थ असतो, पगार घ्यावा लागतो महिन्याला.
नसतो, स्वार्थ आहे. प्रपंचासाठी सगळंच करतो, धावू धावू करतो. प्रपंच आपण इतका करतो की आपल्या अपेक्षा बाहेर करतो, आपल्या मर्यादेच्या बाहेर करतो, आपल्या क्षमतेच्या बाहेर करतो आपण. पण परमार्थ क्षमतेत असलेला सुद्धा करत नाही. आपली क्षमता असेल ना त्याच्यात सुद्धा आपण करत नाही. असक्ती रणविश्वम पुत्रदार गृहादिषु. कशाबद्दल आसक्ती नसते त्याला? पुत्र मुलाबद्दल आसक्ती नसते. दारा दारा म्हणजे स्त्री, स्त्रीबद्दल सुद्धा आसक्ती नसते. गृह म्हणजे घराबद्दलही आसक्ती नसते. त्याला कशाबद्दल आसक्ती नसते. नित्यांच समचित्तत्व आणि त्याचे चित्त समान वृत्तीवरती असतं. इष्टानिष्टोपपत्तीषु, इष्ट किंवा अनिष्ट गोष्टीमध्ये, इष्ट किंवा अनिष्ट गोष्टीमध्ये हा गुंतून पडत नाही, समान असतो. त्याची अवस्था समान असते. आणखी कोणतं ज्ञानाला असतं त्याचं वर्णन आलेलं आहे पुढे. मयी चानन्य योगेन भक्तिरव्य विचारिणी विविक्त देश सेवित्व मर्तिर्जड संचरी. एकांतामध्ये राहावं वाटतं त्याला. लोकांतामध्ये लोक नको वाटतात. जनाचा अपवाद वाटतो, जनामध्ये याला प्रसन्नता वाटत नाही, गप्पा करू वाटत नाही, चार चौघात जाऊन बसू वाटत नाही. काय चाललं, पोराचं कसं आहे, पोरीचं कसं आहे, बायकोचं कसं आहे, तुमच्या मुलीचं काय काय, जावायचं कसं चाललं, शेतामध्ये काय, याच्यात त्याला रस नाही राहत. ह्या गोष्टी त्याला आवडत नाही. मयीच अनन्य योगेन, अन्य इतर गोष्टी परमेश्वर सोडून इतर गोष्टी आवडत नाहीत त्याला. भक्तिरव्य विचारिणी, अव्यभिचारिणी भक्ती करतो तो. आमची भक्ती कशी आहे? व्यभिचारी. व्यभिचारी म्हणजे आज एक देव, उद्या दुसरा देव, परवा दिवशी तिसरा, 7 दिवसाचे 7 देव नाही का? सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी कृष्ण, गुरुवारी दत्त, शुक्रवारी अल्लाह, शनिवारी जय बजरंगबली, रविवारी बाप्पा आकाशातला. 33 कोटी देव म्हणतात. मी तर म्हणतो 81 कोटी, 1.25 10 आहेत. एवढे सोडून दिले हिंदूंनी आणि दुसरे देव जमा करणं सुरू केलं. याला व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. अव्यभिचारी म्हणजे सकाळी तोच देव, संध्याकाळी तेच देव, दुपारी तोच देव, आजही तोच देव, उद्याही तोच देव, कधी तोच देव. एकदा पकडला ना तोच शेवटपर्यंत. कोणतरी सांगतं हा देव काही एवढा पॉवरफुल नाही, दुसऱ्या देवाकडे चालले. लोकांना सगळ्यात सापड पडायचं. कोणीतरी सांगतो तो आमच्या गावाला देव निघाला आणि ते देव लई पॉवरफुल आहे. पावरच कुठून येते काय माहितीये देवामध्ये. आणि खरे संत जर दिसले त्यांचं ऐकत नाही. तो ते असली साधू निकल गए रे चपाती चोर. आणि अशा साधूकडे आपण जातो आणि त्यांना आपण ज्ञान विचारतो. काय करतो त्यांना त्यांचं समजत नाही स्वतःच बरोबर आहे. आणि आपल्याला काय सांगणार आहेत ते? आपल्याला जर त्यांनी ज्ञान सांगितलं असतं तर बोलत फिरले असते का? ज्ञानी पुरुष वेगळाच असतो. ज्ञानी पुरुषाचं लक्षण तुम्हाला सांगतो. तुम्ही जर त्याच्याकडे गेले तर मग तुम्हाला काही कळत नाही दादा. मी आपल्या देवाचं नाव घेणार फक्त मला काही आणि त्यालाच खरं समजतं. जो म्हणतो मला कळत नाही त्यालाच समजत असतं. लक्षात ठेवा. त्याच्याकडे जा. आणि जो म्हणता आपल्याकडे आम्ही सगळं सांगू, समजायचं याच्याकडे काहीच नाही, फुल आहे. परमाचा भोपळा धिंगाचा वास आहे नुसता.
आपली श्रद्धा तशी नाहीये, नाही का? मयी चालून योगेन भक्तिरव्यभिचारिणी. आपली भक्ती व्यभिचारिणी असते, पण त्याची भक्ती कशी असते? अव्यभिचारिणी. तो व्यभिचारत नाही. एक माणूस असाच होता माझ्यासारखा वेडा. त्याचा कोणावर विश्वास बसायचा पटकन. त्याची बायको वैतागून गेली होती. मग कुठंतरी त्यांनी ऐकलं, गणपतीचं वाहन उंदीर आहे बा. मग घरात उंदर झालेले, हा उंदराला फुटाने आणून खाऊ घालायचा, शब्दाने आणून खाऊ घालायचा, उंदराची भक्ती करायचा. पत्नी वैतागून गेली, कायच करावं म्हणली, याला काही कळतच नाही. आता ते उंदीर कोणता, गणपतीचं वाहन तो उंदीर वेगळा, हे वेगळं, काहीच्या काही चाललंय, याला समजतच नाही, येडं झालं नाही. हे कोणी काही सांगतं बायको तुम्ही याला. आता बाया बायाच्या गप्पा चालतात. दुसऱ्या बाईला सांगितलं, बाई एक काम कर, तू मांजर आण म्हणे घरामध्ये. घरात उंदीरच राहत नाही, कायची भक्ती करत नाही. ती आणली मांजर. आता मांजर आणली, उंदराला दिसला उंदीर की मांजर लावायची. उंदराला घरातून पार पळ काढला, म्हणतो की उंदीर गेले पळून. यानं पाहिलं एकदा उंदराच्या पाठीमागे मांजर धावली का नाही. याला वाटलं बापरे, मांजर देव आहे म्हणला, उंदीर नाही. झाली मांजरीची भक्ती सुरू. तिला उंदीर सोडून हे बिचारी भक्ती. मग मांजरीला दूध ठेवायचं, 2 लिटर दूध आणायचं, मांजरीला ठेवायचं. बरं मांजर बी कशाने तोड घालायली. आता जास्त लाड झाल्यावर शपारून जाते ते जनावर. बाई वैतागून गेली, काय करावं. माय म्हणली एक औषधीला आणलं, ते औषधीच म्हणले बिमारी झाली. आता तिने आणलं कुत्र. कुत्र आणलं, ते मांजरीनं कुत्र पाहिलं. मांजरच्या कोपऱ्यात बसली, बाहेर यायला तयारच नाही. एक दिवशी मांजर असे मैदानात आले, जो कुत्र धावलं म्हणता, मांजर घराच्या बाहेर. याला कुत्र्याला बसायला टाकलं, पटकन आणलं, पटकन बसायला. कुत्र्याची पूजा सुरू झाली. कुत्र्याला एवढं मोठं थाळी, त्याच्यामध्ये भाकर, दूध कालवून द्यायचा. घ्या देवा म्हणायचा, खा. जय देव जय देव जय स्वामी देवा, अम्मासी पुत्रा प्रसाद द्यावा. जय देव जय. बरं आता त्याच्यातलं राहिलेलं गोष्ट हे खायला गेलो एवढं. बायको म्हणे हे पिसाळते आता, ही काही बरी गोष्ट नाही. बरं ते कुत्र कशात तोंड घालायला लागले. भाकरी करता करता चुलीला लावलेली भाकर घेऊन गेलो कुत्र. तिला असा राग आला का नाही. चुलीतलं जळतं लाकूड काढलं आणि कुत्र्याच्या पाठीमध्ये टाकलं की एखादं गेलं बोंबलं, केव्हा केव्हा करतोय. हे जेवायला बसलेलं होते. आता बघितलं, बापरे म्हणला, घरातच मोठा देव आहे, आपल्याला तर माहितच नाही. व्यभिचारी भक्ती. विनोदाचा भाग सोडून द्या, आपला असंच चाललेलं आहे. कोणी सांगतं आपल्याला काही बिन काही बदलवतो आणि आपलं सुरू होतं. कोंबडे बकरे त्या देवाला लोक म्हणतात लय पॉवरफुल आहे, कोंबडा द्यावा लागतो, बकरा द्यावा लागतो, आणि दारू द्यावं लागते, नामकं द्यावं लागतं. लोक काही बिकत. आपल्याला कशाला द्यायचं बाबा, आमच्याकडे नोकर आहे, त्याच्याकडून करून घ्या. काही लोक नाही हुशार, आम्ही काही करत नाही बाबा. तुम्ही करत नाही येडे हो, पण ते निमित्त तर तुम्हीच आहात ना.
दुसऱ्याच्या हातानं केलं तरी तुम्ही निमित्त आहात, तुम्हाला पाप लागणार आहे, लक्षात ठेवा. हे आगाऊ काम बंद करा, चुकीचं आहे ते. असं म्हणतो देव असतो का? देव देवाचा घेतो जीवन, मागतो देतो तवा, मग नवरा कशाला करुणी कन्या पुत्र होती, मग का करावा लागत सेपती. नव जपन म्हणतो. आणि देव कशासाठी आहे? आत्म्याचा उद्धार करण्यासाठी देव आहे. हे रिकामे काम देवाला सांगता तुम्ही? तुम्ही बिमार पडता देवा, आम्ही बिमार पडलो मग दुरुस्त कर. देव डॉक्टर आहे का? डॉक्टरकडे जा, इंजेक्शन घ्या, गोळ्या औषधी घ्या, मग मंदिरात या. तेव्हा भगवंता बिमारी बारीक बारीक गोष्टीला, बारीक बारीक गोष्टीला कोणी सांगितली अंधश्रद्धा? देवानं सांगितली का? चक्रधर भगवंत प्रत्यक्षात म्हणतात, कुणी एखादा हिरणा बिहारा दे तरी नान म्हणजे घ्यायला पाहिजे. औषध कोणी दिलं तर खा ना औषध, काय बिघडतं? काही देव दुरुस्त कर, देव दुरुस्त करणार आहे. एवढी श्रद्धा आहे तुमची देवावर, देव दुरुस्त करणार आहे. तेवढी श्रद्धा असली तर होते, पण श्रद्धा नाही ना आपली, श्रद्धा नाही आहे. जेव्हा सगळे उपाय आपले बंद होतात तेव्हा देवाकडे येतो मग आपण. मयीचा अनन्य, अन्य जे आहे मयीचा अनन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी, अव्यभिचारिणी भक्ती तो करतो. विविक्त देश सेवित्व मर्तिरे जनसंसदी, जनसंसर्गामध्ये त्याला प्रीती राहत नाही, जगामध्ये प्रीती राहत नाही, जनासोबत संपर्क राहत नाही. त्याला एकांतात बसावं वाटतं, एकांतामध्ये वृक्षाखाली बसतो, भगवंताचं नामचिंतन करतो, झाडाखाली बसतो. त्याला गावात रिकामा टमाळक्या करू वाटत नाही, रिकामा फिरू वाटत नाही, कुणामध्ये बसू वाटत नाही, कुणामध्ये बोलू वाटत नाही. कारण लोक काय विचारणार हो? लोक गप्पा, रिकाम्याच गप्पा करणार. भगवंताच्या गोष्टी कोण करणार आहे? म्हणून तो जात नाही. त्याला भगवंताच्या गोष्टी व्यतिरिक्त, भगवंताच्या लीळा कथा व्यतिरिक्त त्याला काही ऐकू वाटत नाही. त्याला वाटतं नको हे काम काही कामाचे. आणि खरंच काय कामाचे सांगा ना तुम्ही. श्री गोविंद प्रभू बाबांच्या दर्शनाला एक भक्त जातात रुद्रपूरला. गेल्यानंतर गोविंद प्रभू बाबांचं दर्शन घेतात, गोविंद प्रभू बाबांना बघतात. बघितल्यावर त्याला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की प्रचंड आनंद होतो, खूप खुश होतो. आणि श्री प्रभू बाबा म्हणतात, गोविंद प्रभू बाबा तुझे डोळे जातील म्हणे, आता तुला आता दिसणार नाही. आपल्यासारखं असतं तर काय म्हटलं असतं? वारे देवा तुमच्या दर्शनाला आलो, तुम्ही म्हणता माझे डोळे जातील. इथं बसच आवड काम झालं. त्यापेक्षा तुमच्या दर्शनाला आलो नसतं तर बरोबर असतं. त्यानं काय म्हटलं माहितीये? तो म्हणाला आता डोळ्याचं काय काम आहे? आता जे बघितलं हे याच्यापेक्षा आणि काही पाहण्याजोगती जगामध्ये गोष्ट आहे? ह्याच्यापेक्षा दिव्य, ह्याच्यापेक्षा महान, ह्याच्यापेक्षा अप्रतिम, ह्याच्यापेक्षा प्रकाशमान दुसऱ्या जगामध्ये काय म्हटले? आता खूप झालं. परमेश्वर अवताराचं दर्शन झाल्यानंतर अजून काय पाहायचंय म्हणले माझ्या जीवनामध्ये? मला आता काहीच नको, माझे डोळे गेले तर चालते. काय कमाल आहे नाही? अहो संत तुकाराम मला म्हणतात की मला जर माझ्या डोळ्याला चांगलं दिसत नसेल, देवा माझे डोळे मला आंधळे करून टाक, ठेवू नको, नाही पाहिजे डोळे. माझ्या कानानं मला जर चांगलं अभद्र ऐकू येतं, चांगलं ऐकू येत नसेल तर माझे कान बहिरे करून टाक.
देवा माझ्या मुखातून जर अभद्र वचन बाहेर पडत असेल, माझ्या मुखातून अपशब्द बाहेर पडत असतील तर मला मुका करून टाक. कबूल आहे, पण तोंडातून शिवी नाही आली पाहिजे भगवंता माझ्या. अपवित्र वाणी नको माझे मुखा, त्या जाऊन मुका वाचावी, त्या जाऊन मुका बराच, त्या जाऊन मुका बराच, त्या जाऊन मुका परमात्म्याविषयीचं ज्ञान. आत्मा काय, परमात्मा काय, याची गती कोणती, परमात्मा आत्म्यासाठी काय करतो, आत्मा परमात्म्यात कसा विलीन होतो, परमात्मा आत्म्याला कोणतं ज्ञान देतो, आत्मा कोणत्या ज्ञानाने आत्म्याचा उद्धार होतो, याला अध्यात्म म्हटले. कधी काळी का शेजेगावचा माळी ना घालू सपाळी असे का नाही, नेहमी अध्यात्म ज्ञान नित्यत्व, नेहमी नेहमी अध्यात्म ज्ञानाचा विचार करतो. तत्वज्ञानात अध्यात्म ज्ञान नित्यत्व, तत्वज्ञानात सदर्शनम. जे तत्व आहे, जीव तत्व काय, देवता तत्व काय, परमेश्वर तत्व काय, प्रपंच तत्व काय, या सगळ्या गोष्टीचा उहापोह करतो, विचार करतो, याचं ज्ञान संपादन करतो, अध्ययन करतो, चिंतन करतो, मनन करतो, आचरणामध्ये आणतो. तत्वज्ञानार्थ दर्शन ज्ञान इति प्रोक्त मज्ञानं यद्गोप्यथा. त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत, अज्ञान, अन्यथा ज्ञान आणि ज्ञान, आणि चौथं अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानामध्ये अन्यथा ज्ञान खूप भरलेलं आहे, ज्याला चुकीचं ज्ञान असं म्हणतात. चुकीचं असू शकतं का? हो, असू शकते.